आणि शिवाजी पार्क परिसराचा हेरिटेज यादीमध्ये समावेश झाल्यानंतर अगदी सगळे राजकीय पक्ष हिरारीनं मैदानात उतरले। पण आता हेरिटेज आढावा समितीचे अध्यक्ष दिनेश अफजलपूरकर यांनी हेरिटेजच्या चुकीच्या निकषांचं खापर रंगनाथन समितीनं नेमलेल्या एनजीओजवर फोडलंय। या एनजीओच्या सर्व्हेमध्येच प्रचंड घोळ आहेत आणि हे निकष पुन्हा तपासून घेण्याची गरज आहे असं अफजलपूरकर यांनी स्पष्ट केलंय। त्याचप्रमाणे ही यादी प्रस्तावित आहे आणि त्याचा फेरविचार केला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलंय। काँग्रेसचे खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्यासोबत झालेल्या भेटीमध्ये त्यांनी आपलं हे मत व्यक्त केलं। शिवाजी पार्क परिसराबरोबरच दादर इथली हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी याचाही हेरिटेज वास्तूंच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलाय। त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये सध्या संतापाचं वातावरण आहे। या सगळ्या रहिवाशांची बाजू मांडण्यासाठी डॉ मुणगेकर यांनी अफजलपूरकर यांची भेट घेतली। हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी याचा हेरिटेज यादीमध्ये समावेश झाल्यामुळे तिथल्या इमारतींचा पुनर्विकास रखडण्याची शक्यता आहे। त्यामुळे या निर्णयाला दादर, माटुंगा, वडाळा या रहिवासी संघानं विरोध दर्शवलाय। आज माझी भूमिका फक्त श्रोत्याची होती, कारण आम्ही आतापर्यंत 700 लोकांचे म्हणणं ऐकून घेतलं, त्यामुळे यांचं म्हणणं ऐकून घेतलं। याची सगळ्यांनी मी नोंद घेतली। आमचे समितीचे सदस्य हजर होते, श्री खानोलकर, श्री कोराणे, आणि आता याच्यावर आम्ही सर्व विचार करू। याच्यानंतर आम्ही लोकप्रतिनिधींना निमंत्रित करू आणि त्या सगळ्याचा सांगोपांग विचार करून इमारतींची पाहणी करून हे निकषाप्रमाणे हे लागू होतं किंवा नाही याची वस्तुनिष्ठ जाण ठेवून विचार करून आमचा रिपोर्ट आम्ही कमिशनर मार्फत शासनाला सादर करू। ज्याला हेरिटेजचे निकष ऍप्लिकेबल नाहीत, ज्याला लागू होणार नाहीत, असे गरीब माणूस, मध्यमवर्गीय माणूस, कनिष्ठ मध्यमवर्गीय, चाळीसारख्या बिल्डिंग आहेत, संडास तुटलेल्या आहेत, अशी एकही बिल्डिंग फक्त दादर आणि शिवाजी पार्क नव्हे, संपूर्ण मुंबई शहरामध्ये जी लागेल ती प्रतिष्ठा आणि त्रास सहन करून अशी एकही बिल्डिंग, चाळ, इमारत मी स्वतः हेरिटेज लिस्टमध्ये येऊ देणार नाही। आणि याच बातमीसोबत मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर आणखी काही